निवडणुकीमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याची अस्मिता घालवली आहे. ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये लोकशाहीचे दिंडोरे निघत आहेत ही खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी चिंतेची बाब आहे. हा काही एखाद्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार माघार घेतो हा एवढाच विषय नाहीये. हा इथल्या मूळ त्या सेक्शनचा जो मतदार आहे त्याच्यावरती अन्याय आहे. हा लोकशाही व्यवस्थेवरती झालेला आघात आहे आणि त्याचं खुलं प्रदर्शन करायलाही कोणाला त्याची काही चिंता वाटत नाही. जो एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार माघार घेतो आणि त्याला तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्षामध्ये प्रवेश देता, ह्याच्यापेक्षा आणखी काय चिंता लोकशाहीमध्ये करायची आता शिल्लक राहिलेली आहे हा मोठा प्रश्न आहे. आणि हे सगळं करण्यासाठी जो पैशाचा जो काय म्हणता येईल खेळ खंडोबा या जिल्ह्यामध्ये चालू आहे. म्हणजे आज या जिल्ह्यामध्ये मी माहिती घेतली की हे जे जिल्ह्यातलं सरकार आहे हे 32% कमिशनचं सरकार पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आणि याची कोणालाही चिंता नाही आहे. जो उमेदवार विड्रॉल घेतो, विड्रॉल घेऊन बाहेर येतो आणि त्याच्यासोबत सत्तेचे जे लोक, ज्या पक्षाचा उमेदवार जो अविरोध निवडून आला त्याचे लोक त्याच्या अवतीभोवती असतात. जे इतरही उमेदवार होते ज्यांनी विड्रॉल घेतले, तेही जेव्हा विड्रॉल घेऊन बाहेर आले, जेव्हा ते वृत्तपत्रांना संबोधित करत होते तेव्हा त्यांच्या मागे सत्तेचे लोक उभे राहतात. या अशा प्रकारची अवस्था ही या महायुती सरकारने या राज्यामध्ये करून ठेवली. यवतमाळ जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे. या राज्याला 2 मुख्यमंत्री या जिल्ह्याने दिले आहेत. अनेक लोक प्रदीर्घ काळ सत्तेमध्ये राहिलेले आहेत, परंतु अशा प्रकारचा सत्तेचा उन्माद हा कधीही कोणी या जिल्ह्यामध्ये केला नाही. हा मागासलेल्या लोकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 22% आदिवासी लोक आहेत.